नमस्कार, विदर्भ दूत न्यूज मध्ये मी संजय निकस पाटील आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण अत्यंत एका चांगल्या विषयावर बोलणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावला आहे ते बिरुदेव IPS यांनी। त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या प्रचंड मेहनतीनं, त्यांच्या प्रचंड जिद्दीनं आणि त्या जिद्दीच्या बळावर आज हाच बिरुदेव IPS अधिकारी बनला आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिरुदेव IPS या नावाचं एक वलय निर्माण झालेलं आहे। अवघ्या महाराष्ट्रानं बिरुदेव यांना डोक्यावर उचललं आहे। मीडियाने सुद्धा त्यांची प्रेरणादायी स्टोरी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली आहे। परंतु यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे की जी बिरुदेव यांची खरी स्टोरी होती, त्यांचा शिक्षण प्रवास असेल, बालपण असेल, या गोष्टी मात्र मीडियानं काही प्रमाणात लपविल्या आहेत। केवळ आपला TRP वाढला पाहिजे, प्रेक्षकांनी टीव्ही समोर बसून ते अनुभवलं पाहिजे, यासाठी त्यांनी काही गोष्टी बाजूला ठेवल्या आणि काही गोष्टीच दाखवल्या। आणि यामागे खूप मोठं षडयंत्रही आहे, मीडियाचं षडयंत्र आहे। जर मीडियाने त्यांची वास्तविक परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये बिरुदेव यांचं शिक्षण झालं ते तंतोतंत दाखवलं तर इथल्या व्यवस्थेला एक मोठा तडा जाण्याची शक्यता नाकारता येते। तर मूळ मुद्दा असा आहे, बिरुदेव यांचं शिक्षण त्यांच्या गावातील प्राथमिक शाळेमध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 4थ्या वर्गापर्यंत झालं। मराठी प्राथमिक शाळेमध्ये शिकून आज बिरुदेव IPS झालेला आहे, हे कुठेही मीडियाने दाखवलं नाही। त्यानंतर त्याच भागातील एक शिक्षण संस्था, अनुदानित शिक्षण संस्था म्हणजे खाजगी शिक्षण संस्था, मराठी माध्यमाची शिक्षण संस्था, या संस्थेमध्ये त्यांनी 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। मुळात 4थीला असताना त्यांनी नवोदयची परीक्षा देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले, परंतु बिरुदेव त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगतात की अगदी 1-2 मार्कानं नवोदयला लागणारा त्यांचा नंबर 1-2 मार्कानं घसरला आणि ते नवोदयला लागू शकले नाही। परंतु मुळात स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी त्यांची अगदी 4थ्या वर्गापासून सुरू झाली होती, ती शेवट IPS बनेपर्यंत कायम राहील। मग मुळात मुद्दा असा आहे की आज इंग्रजी माध्यमाच्या प्रचंड शाळा जागोजागी निर्माण झालेल्या आहेत, भव्य दिव्य आणि मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत। त्या ठिकाणची प्रचंड पंचतारांकित व्यवस्था पाहून लाखो रुपयाचं डोनेशन पालकांकडून या शिक्षण संस्था उकळत आहे। आणि यामागे एकच मतितार्थ आहे की प्रत्येक पालकाला वाटतं की प्रचंड मोठ्या शाळेमध्ये माझा मुलगा शिकला तर तो डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, IAS होईल, IPS होईल, MPSC होईल, स्टाफ सिलेक्शन मध्ये सिलेक्शन होईल। परंतु एक कितपत सत्य आहे, आज जर आपण महाराष्ट्राच्या निकालावर एक नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की जे काही महाराष्ट्रातली मुलं UPSC मध्ये पास झाली, IAS झाली, IPS झाले, ही सर्व मुलं, हे सर्व विद्यार्थी मराठी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी शिकलेले आहेत। आणि बिरुदेव यांनी स्वतः सांगितलं आहे की मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळं त्यांचं जे प्राथमिक ज्ञान आहे, भाषेची पकड आहे, अभ्यास तंतोतंत लक्षात आला पाहिजे, तो फक्त आणि फक्त मातृभाषेतूनच आपल्या लक्षात येऊ शकतो। मग त्यांनी इंग्रजीचं शिक्षण पुढे घेतलं आणि ते हे केवळ न्यूजपेपर वाचणे, इंग्रजी पुस्तकं वाचणे, 5-6 महिन्यामध्ये त्यांनी त्यांची इंग्रजी अगदी परफेक्ट केली आणि इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू दिला। तर मुळात मुद्दा हा आहे की पालकांनी ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे। या पंचतारांकित शालेय शिक्षण व्यवस्थेला आपण बळी पडू नये। मुळात मुलाची आवड कशात आहे, त्याला काय बनायचं आहे, त्याचा कल कुणीकडे आहे, हे जर आपण लक्षात घेतलं तर नक्कीच आपली मुलं मोठमोठ्या पदावर, मोठमोठे अधिकारी लागू शकतात। आज आपण 3-4 दिवसापासून पाहत आहोत, बिरुदेव यांचा जेव्हा निकाल लागला तेव्हा त्यांच्या मावस भावानं त्यांना फोनवर सांगितलं की भाई तुझी 551वी रँक आली IPS मध्ये। तेव्हा बिरुदेव मेंढ्या चारत होते, बकऱ्या चारत होते, ही परिस्थिती तेव्हाची होती। परंतु मीडियाने त्यामध्ये आणखी एक, बिरुदेव यांनीच त्यांच्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं की मेंढ्या चारून, बकऱ्या चारून बिरुदेव IPS झाला। यामागे कितपत तथ्य आहे? बिरुदेव यांनी स्पष्ट सांगितलं की मी स्वतः चांगल्या ठिकाणी, चांगल्या मित्रमंडळीमध्ये राहून, दिल्लीमध्ये राहून, थंडीच्या कडाक्याच्या दिवसात
मित्रमंडळीमध्ये ग्रुप डिस्कशन करून अभ्यास केला, परीक्षेची तयारी केली, इंटरव्ह्यूची तयारी केली. त्यामुळे केवळ शेतात राहून मी अभ्यास केलेला नाही, माळ रानावर राहून मी कधीही अभ्यास केला नाही, 2-2 महिने मी कधीही मेंढपाळासोबत मेंढ्या चारलेल्या नाहीत. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घ्यावी. ही मीडियाने कुठेच दाखवली नाही, केवळ TRP वाढवावा, त्यामुळं एक भावनिक अटॅचमेंट या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे प्रेक्षकांनी टीव्हीची, हा उद्देश ठेवून इलेक्ट्रॉनिक मीडियानं सर्व या बाबी मूळ मुद्दा बाजूला सारून केवळ भावनिक गोष्टी 3-4 दिवसापासून माध्यमांमध्ये आपल्याला दाखविण्यात आल्या. हे स्वतः IPS बिरुदेव यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. त्यामुळं प्रचंड मेहनत ही जी केली गेली ती मीडियानं कुठंतरी बाजूला दाखविली आहे, हेच बिरुदेव यांच्या सांगण्यावरून लक्षात येतं. त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की आपण सर्वांनी आपल्या मुलांना जर मराठी प्राथमिक शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण दिलं, आज मराठी प्राथमिक शाळेमध्ये तज्ज्ञ अशी शिक्षक मंडळी आहे, त्यांना लाख रुपये पगार आहे, समृद्ध आहेत, मानसिक स्थिती समृद्ध आहे. माणूस तेव्हाच दुसऱ्याला चांगला उपदेश करू शकतो, चांगलं शिकवू शकतो, तो जर मानसिकरित्या परिपक्व असेल. तर इंग्रजी शाळांची त्या बाबतीत आपण एक गणना केली तर इंग्रजी शाळेच्या त्या कॉन्व्हेंटमध्ये प्रचंड मोठमोठ्या इमारतीमध्ये असलेल्या शिक्षकांना केवळ 6,000 रुपये महिन्यापासून पगार सुरू होतो, तर तो 20-22 हजारावर जाऊन थांबतो. अगदी थोडक्या मोडक्या पगारामध्ये त्या शिक्षक मंडळींना दुसरीकडे कुठे पर्याय नाही, दुसरीकडे कुठे नोकरी लागली नाही, म्हणून केवळ अपवादाने शिक्षण संस्थांमध्ये कमी पगारावर नोकरी करावी लागते. त्यावेळेस त्या शिक्षकाची मानसिकता काय असते, त्याच्या अडीअडचणी काय असतात, आर्थिक परिस्थिती काय असते, या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये असतात आणि त्यातून तो विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतो. आणि अशा वेळेस जर एक समृद्ध समाधानी शिक्षक जिल्हा परिषदचा विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर तो कोणत्या पद्धतीनं शिकवेल हे सुद्धा मानसिकता ओळखण्याची आज पालकांना गरज आहे. आणि आपण चाललेल्या वाहत्या प्रवाहासोबत, बिगडी वातावरणासोबत आपण वाहत चाललो आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा एक विद्यार्थी IAS झाला, त्याने सुद्धा सांगितलं की मी मराठी प्राथमिक शाळेत शिक्षण पूर्ण केलं, नंतर चांगल्या ठिकाणी मी अभ्यास केला आणि आज IPS झालो, IAS झालो. या गोष्टी आपण लक्षात घ्याव्या, बेगडी वातावरणाला बळी पडू नये आणि खरं जे आहे त्यामागे धावावं. तेव्हाच आपला विजय, आपल्या मुलांचा स्पर्धा परीक्षांमध्ये चांगला विजय नक्की होईल. धन्यवाद. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.